मालेगावमधील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी रमेश पाटील आणि सुहास कांदे यांच्यातील संभाषण हे समोर आलेले आहे। संभाषणात आरोपीला मारून टाकण्याची भाषा होत असल्याचं देखील कळतंय। रमेश पाटील आणि सुहास कांदे यांच्यातील संभाषणाची रेकॉर्डिंग समोर आली आहे। लोकशाही मराठी अर्थात या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। हॅलो सुहास भाऊ कांदे साहेब बोलता ना? हो साहेब नमस्कार, मी छत्रपती संभाजीनगरमधून रमेश पाटील बोलतो। काय पाटील साहेब बोला, आदेश करा. म्हणलं तुमच्याकडे भाऊ असं आहे की हा जे मालेगावचं जे प्रकरण आहे का त्या लहान बालिकेवर जे म्हणजे हो. त्याच्यावर जो रेप मी जाऊन आलो, डोंगराळ भागात जाऊन आलो, त्यांच्या कुटुंबाला भेटलो आणि त्या मुलाला, तो जो खैरनार नावाचा मुलगा आहे, त्याला आपण शिक्षा करा आणि फास्ट ट्रॅक मध्ये ते चालवा आणि त्याला फाशी झाली पाहिजे अशी विनंती केली। शिंदे साहेबांशी बोललो आणि आम्ही आता उद्या पत्र देतोय की फास्ट ट्रॅक चालून त्याला एखादा चांगला उज्ज्वल निकम सारखा सरकारी वकील लावा। का की विषय काय झाला आणि त्याला वकील मिळाला नाही पाहिजे, एक लक्षात ठेवा। नाही आम्ही आता ना उद्या परवा भेटतो वकिलांना, वकिलांचा जो आहे मी असोसिएशन मी बार काउन्सिल मी एसपी ना म्हणलं डायरेक्ट उडून टाका त्यांना, पाहू पुढच्या पुढं। पण एसपी काय कायदा आहे नाही भाऊ, लय त्रास भाऊ, काय माहिती विचार करा भाऊ। अगर एसपी रमेश भाऊ किळसवाना प्रकार मला सांगा भाऊ, एसपी जरी असता समजा आणि एसपीच्या मुलीवर असं होत असं तर एसपी त्याच्या डोक्यात दगड घातला नसता का? प्रश्नच नाही तरी गावकरी म्हणत होते आमच्या ताब्यात द्या म्हणून। नाही भाऊ, आपला बघा काय झालं माहिती का, कायदा थोडा सुस्त पडलेला आहे। मी बरोबर चार्ज करतो सर, तुम्हाला एक 8 दिवसामध्ये फीडबॅक येईल। मी तुमच्याच मागे लागणार का? नाही मी आहे ना तुमचा माणूस। हो ना, काय भाऊ न्याय भेटायला पाहिजे, बाकी काय नाही आपल्याला। नक्कीच बोल, पण पुरा महाराष्ट्र हळाला बरं का विषयावर। नाही हो, हळाला म्हणजे आपल्याला मुली आहे, बहिणी आहे, बरोबर आणि 3 वर्ष अरे बापरे, 3 वर्ष म्हणजे मी तर मारून टाकलं। मला पत्र होऊ लागलं, पागल सारखं झालो भाऊ, माहिती मी तर मारून टाकलं होतं त्याला। नाही तर आपल्या ओळखीचे भाईदादा असेल तर आतमध्ये गेम करून टाकन त्याचा। बघतोय आता मी काय सगळी परिस्थिती, मी तुम्हाला उद्या कळू सगळं रमेश भाऊ या नंबरवर। भाऊ आपले असतील ना काही गुन्हेगार, त्यांना मारून टाका भाऊ पुढच्या पुढे। बघू चालेल, ठीक, ओके। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।